भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील पंचम खंड म्हणजे 5वा खंड चालू असून 5व्या खंडातील भाग चौथा आपण पाहत आहोत. भाग चौथ्यामध्ये चॅप्टर 3 आहे, भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म. तर आपण पहिले समर्पण घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करू. सुख बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देसना सुखा संगस्स सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध गो 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या भागाला आपण सुरुवात करत आहोत. भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म. भिक्षा आपली राहती खोली, बिछाना, पाणी, स्नान ही केवळ साधने आहेत. याहून त्यांना अधिक महत्त्व नाही असे माना. ह्या गोष्टीचा केवळ साधन म्हणून अनासक्तीने उपयोग करणारा भिक्खू हा कमलदल ज्याप्रमाणे पाण्याच्या थेंबाने कलंकित होत नाही त्याप्रमाणे सदैव निष्कलंक राहील. आता उपासकांना प्रगतीपथावर नेणाऱ्या आचरणासंबंधी मी बोलतो. तथागत म्हणतात, हत्या करू नका, मृत्यूची शिक्षा देऊ नका किंवा कत्ल करण्याची आज्ञा देऊ नका, सबळ दुर्बळ कोणत्याही प्रकारच्या सजीव प्राण्याची हिंसा करू नका, सकल प्राणी मात्रावर प्रेम करा. कोणीही उपासकाने चोरी करू नये किंवा चोरी करण्याची आज्ञा देऊ नये. दुसरे देतील तेवढेच घ्यावे. उपभोग ही अग्निगर्ता समजून त्यापासून दूर राहा. ब्रह्मचार्य शक्य झाले नाही तरी निदान कोणत्याही विवाहित परस्त्रीशी व्यभिचार करू नका. पुढे काय म्हणतात तथागत, राजगृही अथवा चव्हाट्यावर थांबू नका. राजगृह अथवा चव्हाट्यावर थांबू नका किंवा तिथे खोटे भाषण करण्याला प्रोत्साहन देऊ नका किंवा तसेच करण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा. मद्यपान करू नका, दुसऱ्याला मद्य पाजू नका, मद्यपानात रमण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा. मद्यपानाने मनुष्य कसा उन्मत्त होतो हे लक्षात ठेवा. मद्यपानाने मूर्ख मनुष्य पापाचरणास उद्युक्त होतो आणि आपल्या इतर स्वैराचारी बांधवांना पापास प्रवृत्त करतो. म्हणून त्या उन्मादकारक व्यसनापासून, त्या मूर्खाच्या स्वर्गापासून सदैव दूर राहा. असं तथागत सर्वाला सांगत आहे, भिक्षूला नाही, सर्वाला सांगत आहे. हिंसा, चोरी, असत्य भाषण, सुरापान, व्यभिचार ह्यापासून परावृत्त व्हा. सप्ताह मागून सप्ताह उपसंताचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंतकरणाने अष्टशिलाचे पालन करा. प्रातकाळी पवित्र श्रद्धामय चित्ताने वरील उपोसत्त व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती भिक्खूंना अन्न आणि पेय द्या.
आपल्या आईबापाचा सन्मान राखा, उपजीविका सन्मार्गाने करा, असा एकनिष्ठ उपासक दिव्य जगात प्रवेश करीत. यावरून स्पष्ट होईल की धम्म हा दोघांनाही समान आहे. उपासकाला आणि भिक्षूला सुद्धा धम्म